नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, नुकतीच आपल्या चॅनलवर अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीतनं साकारलेली एक अजरामर कलाकृती फकीरा या नावाची आपण ऐकलीत. अण्णाभाऊ साठेंची ही फकीरा कादंबरी आपल्या सगळ्यांना खूप आवडली. आपल्या प्रतिक्रियातनं ते माझ्या लक्षात आलं आणि आता इथून पुढे मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे कादंबरी सायमन भारसकर लिखित विसाव्याची भाकर. श्रोतो, ही कादंबरी आपण लवकरच आपल्या चॅनलवर सुरू करणार आहोत, पण तत्पूर्वी या विसाव्याची भाकर या सायमन भारसकर लिखित कादंबरीबद्दल भाऊसाहेब सावंत सर काय म्हणतात ते आज आपण थोडक्यात ऐकणार आहोत. भाऊसाहेब सावंत सर म्हणतात की श्री सायमन भारसकर हे नाव नाटककार, कादंबरीकार म्हणून साहित्य क्षेत्रात परिचित आहेच. विसाव्याची भाकर ही त्यांची कादंबरी समाजातलं एक विदारक वास्तव घेऊन साकार झालेली आहे. प्रेत नेत असताना काही अंतरावर वाटेत तिरडी टेकवतात, तिथे भाकर ठेवली जाते, तिला विसाव्याची भाकर म्हणतात. या भाकरीवर पोटाची भूक भागवणारी दैन्यावस्था वाचून संवेदनशील माणसाचे डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. असे अनेक प्रसंग भारसकर यांनी मोठ्या ताकदीनं रेखाटलेत. हिंदी, तामिळ, इंग्रजी भाषेचा वापर लेखकानं चपकलतेनं केला आहे. एका हमाली करणाऱ्या कुटुंबातला मुलगा या कादंबरीचा नायक आहे. त्याची जिद्द, चिकाटी, परिस्थितीवर मात करून समाजाच्या उन्नतीचं व्रत तो घेतो. मुळात ही कादंबरी वाचूनच वाचकांना अंतर्मुख करणारी आहे. शोषणमुक्त समाजासाठी अशा अनेक तरुणांनी पुढे यावं असा संदेश लेखकानं कादंबरीतून दिलाय. ही कादंबरी नक्कीच वाचकांच्या पसंतीला उतरेल यात शंका नाही. श्री सायमन भारसकर यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा. भाऊसाहेब सावंत सर, साहित्यिक. श्रोते हो, सावंत सरांनी जी इच्छा व्यक्त केली आहे की वाचकांना ही कादंबरी आवडेल, मी इच्छा नाही, मी खात्री दर्शवतो की श्रोत्यांना ही कादंबरी 100% आवडेल. श्रोते हो, पहिल्या भागापासून कादंबरी ऐका, शेवटपर्यंत तुम्हाला कादंबरी नक्की आवडेल. जीवनाचा संघर्ष तुम्हाला नक्की आवडेल. श्रोते हो, तुम्ही या कादंबरीचा प्रत्येक भाग ऐका, प्रत्येक भाग लाईक करा, प्रत्येक भागावर कमेंट करा आणि प्रत्येक भाग आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि त्यांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती माझ्यातर्फे करा. एवढीच विनंती मी आत्ता तुम्हाला करतो आणि थांबतो. लवकरच भेटूयात सायमन भारसकर लिखित विसाव्याची भाकर ही कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.